ते रात्री 10 वाजता आपण जे पत्र वाचलात, दुसऱ्या दिवशी आम्ही बाबर रेस्ट हाऊसच्या ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी म्हणून आलो, ही गर्दी उसळली आणि लोकांनी सांगितलं की साहेब आपण त्या ठिकाणी येतो, त्याच ठिकाणी आपण मेळावा घ्यायचा. आणि आज हा मेळावा पार पाडण्याकरता म्हणून जेव्हा आम्ही लोकांच्यात गेलो तेव्हा आम्ही लोकांना म्हटलं की चला साहेबांचे विचार ऐकायला चला. लोक पण चिडून उठलेली होती, लोकांना राग आला होता, लोकांनी घडलेल्या गोष्टी पटलेल्या नव्हत्या. कारण साहेबांनी जे म्हणून त्यांच्या हातात देण्यासारखं होतं ते म्हणून जर या लोकांना दिलं होतं तर यांनी जाण्याचं काय कारण होतं हे लोक त्या ठिकाणी संभ्रमात होती. आणि म्हणून आम्ही म्हणत होतो की चला साहेबांचे विचार ऐकायला चला. त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होती साहेब मी इतक्या गाड्या आणतो, मी तितक्या गाड्या आणतो, इतकी गर्दी करू, आपण आपली ताकद दाखवू. त्यावेळेस मी लोकांना सांगत होतो की आपले आमदार भास्कर जाधव साहेब हे गर्दीच्या पलीकडे गेलेला आपला नेता आहे. हा गर्दीच्या पलीकडे गेलेला आपला नेता आहे. त्यांना गर्दी कोणाला दाखवण्यासाठी करण्याची गरज नाहीये. ज्या ज्या वेळेस म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांवरती कोण घाव घालण्याचा प्रयत्न करतो, कोण घात करण्याचा प्रयत्न करतो, त्या त्या वेळेस म्हणून जनता आपोआप त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहते. दाखवण्याची गर्दी करण्याची काही गरज नाहीये. आणि ह्यावेळेस फक्त घात नाही झालाय तर ह्यावेळेस विश्वासघात झाला. यावेळेस विश्वासघात झालेला आहे. आणि म्हणून कोणालाही आपण ओढून काढून घेण्याची गरज नाही. लोक स्वतःहून त्या ठिकाणी जमतील. आणि म्हणून साहेबांनी एक स्लोगन दिलं होतं ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. आज तुमच्यापेक्षा जास्त मी आतुर आहे. एरवी आमची लोकांची त्या ठिकाणी चर्चा होते, एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी. ह्यावेळेस झालेली नाहीये कारण मी वेगळा फिरत होतो, ते त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त होते. या ऐकाने विचार करा असं साहेबांनी का नाव दिलं असेल हा मी देखील त्या ठिकाणी ऐकतो. आणि म्हणून मला देखील आपल्याप्रमाणेच मी